काही दिवसांपूर्वी मी केळघड कापतानाचा एक व्लॉग केला होता आणि त्यात विचारलं होतं की आमच्याकडे केळफुलाची भाजी कशी केली जाते हे तुम्हाला बघायला आवडेल का। त्यावरती अनेकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की नक्की यावरती व्लॉग करा, मला बघायला आवडेल केळफुलाची भाजी कशी करतात ते। आणि त्या दरम्यान मीच नंतर हिमाचलला ट्रिपला गेले, त्यानंतर केरळला गेले, त्यामुळे ते राहून गेलं। पण आज मी आणि आई आम्ही दोघी मिळून केळफुलाची भाजी करणार आहोत। तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण त्यामध्ये मी काजूची जी बोंड असतात त्याच्यापासून एक इंटरेस्टिंग रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। या चॅनलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलला मी सुपर थँक्सचं फीचर चालू केलेलं आहे, त्या माध्यमातून तुम्ही तुमचा सपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचवू शकता। तर चला केळफूल काढायला जाऊया। वा, सुंदर, काय मस्त वास येतोय। ओल्या काजूची उसळ मी केली, त्याचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल। तेव्हा मी नवागरात जाऊन म्हणजे कोवळा काजू जो असतो, ओला गर जो असतो, काजू गर, तर तो काढायला मी गेलेले होते। आणि आता मी आज एक वेगळा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे, तो म्हणजे काजूची जी बोंड असतात तर त्याचं भरीत करणार आहे मी। तर त्यासाठी आमच्याच परसवात पाठीमागे जिथे अमराई आहे तर तिथे काही काजूची सुद्धा रोपं आहेत, तर त्याला मी काल बोंड धरलेली बघितली, तर मी आता काढायला जाते। तोंडाला पाणी सुटलं, खावंसं वाटतंय पण नको, भरतासाठी ठेवते। होय, पाठून काढू काय? काढ काढ। वाह, झकास। मारुडी मारुडी मारुडी, चिको चुकुडी चुकुडी चुकुडी, काय करतो? हे पळायचं नाही, चल तिकडे, चल तिकडे। पी, पळतच कुठं? पाणी पी। लो 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 लो, मागे मागे। इकडे ये, आलंच कुठं? पाणी पी, पी पाणी। मग चलो इकडनं बी। दोन केळफुलं काढलेली आहेत आणि मला माहिती नाही केळफुलातलं आतलं ते कसं काढायचं असतं, ते काय म्हणतात त्याला, कावळा कावळा। तर आई आता मला शिकवतेय आणि मग बाकी तिच्या कामाला जाईल, मग उरलेलं मी इथं करत बसणार आहे। मस्त फणसाच्या झाडाखाली सावलीत इथे कॉट वरती आम्ही बसलेलो आहोत। तर चला चालू करूया। हे दिसतं खालचं, हे हा एकदम खाली कॅप्सूल सारखं, ते काढायचं, ट्रान्सपरंट आहे ते। आणि हे काढायचं, हा मधला जे असतो ना, मधला म्हणजे असं, हा हा हा, त्याला असं हे आहे, ते पिवळा आहे त्याला, तुरा तो। बाकी घ्यायचं,
झालं एवढंच हं. सोपं आहे की मग हं. टाक तिकडे फणसात. नाही एकदम टाकू ना सगळं. आता ह्याच्यातला मधला कावळा आणि पुढचं प्लॅस्टिक 2 काढायचे. हे 2 याला ओढलं की हे येतं आपोआप बाहेर. बाकी सगळं घ्यायचं. हे जे आतलं आहे कावळाचं ना म्हणतात बोलीवर. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात तेही सांगा कमेंटमध्ये. आणि ते जर भाजीत घातलं चुकून घातलं गेलं तर ते त्याच्यामुळे भाजी कडू होते म्हणून ते काढायचं असतं. ते शिजत पण नाही. तहान खूप लागलेली आहे त्यामुळं काजूची 2 बोंड मी आता आणलेली आहेत खायला म्हणून. एक पिवळा एक केशरी आहे. दोन्ही आवडतात मला. त्यावेळेला पिवळी खूप गोड असतात, एकदम गोड असतात. म्हणजे हे हिरवं आहे, हे हिरवं नसेल ज्याला अगदी असं धमक पिवळं असतं तर ते प्रचंड गोड असतं. लहानपणी सुद्धा खायचे. आणि जेव्हा जांभी गोळा करायला बागेत जावं लागतं तर तेव्हा काय होतं, एकतर भर उन्हात करावं लागतं ते काम. खाली पातेरा असतो त्यातनं जांभी गोळा करायच्या किंवा झाडावरती चढून काढायला लागतात किंवा गिरकाठीने काढायच्या, हलवून झाड खाली पाडल्या जातात. तर ह्यामध्ये 11-12च्या उन्हात अगदी तडफडायला होतं तहानेनं. आणि किती पाणी प्यायलं तरी काही ते तहान भागत नाही किंवा डिहायड्रेट व्हायला होतं. तर निसर्गानं आपली ही केलेली सोय आहे कोकणकरांसाठीची. खरं तर ह्याचा रस नुसता जरी असा चोखून म्हणजे बाकी टाकून दिलं चोथा तरीही आपली तहान भागते आणि इतकं छान वाटतं. आंबट गोड आणि थोडासा चिकाचा असा तुरटपणा असतो. मला प्रचंड आवडतं. ट्विस्ट करून काढला काजू, ही बी काढायची म्हणजे. त्यानंतर ह्या बाजूला इथे चीक असतो. असं पिळलं तरी चालतं किंवा काढून टाकलं तरी चालतं. आणि आता रस प्यायला असा चावून असा रस शोषून घ्यायचा, असं करायचं. आहा बढिया. वा, ह्याच्यासारखं सुंदर फळ नाही कुठलं. केळफुलातला जो बाहेरचा पाकळीसारखा भाग आहे तो काढत राहायचा आणि आतली फुलं काढून घ्यायची. अगदी शेवटी फक्त हिरवा पांढरा कोंब शिल्लक राहतो आणि फुलं छोटी छोटी यायला लागतात. तेव्हा थांबायचं, पण कोंब आतला जो आहे तो आपल्याला भाजीत वापरायचा आहे. निवडलेले जे आहेत ते ह्यातनंच भरून मी आता घेऊन जाते. हिरवी मिरची बोंडांच्या भरतासाठी आहे आणि सुकी मिरची केळफुलाच्या भाजीसाठी आहे. भरताला तूप, जिरं, हिंग आणि हिरवी मिरचीची फोडणी करायची. केळफुलाच्या भाजीसाठी तेलामध्ये कारळे, मोहरी, हळद, हिंग आणि लाल सुकी मिरची घालायची. दोन्ही फोडण्या थंड झाल्यानंतर भाजीला आणि भरताला घालायच्या आहेत. केळफुलाच्या ह्याला थोडा चीक असतो आणि कापल्यानंतर ती काळी होतात, त्यावेळेला खाजल्यासारखं सुद्धा होतं. तर म्हणून हे ताकाचं पाणी आहे, पाण्यात थोडंसं ताक घातलेलं आहे आणि चिरली ही जी फुलं आहे ही चिरली की ह्याच्यामध्ये लगेच टाकायची, नाही तर काळी होतात. आणि हे सुद्धा आहे, हे इथलं वरचं कापून टाकते मी. हे एवढं घ्यायचं आहे आपल्याला. एकदम बारीक बारीक चिरायचं आहे.
आता हे जे आहे आतलं ते चिरते मी. असं केलं की ह्याला उभे उभे करायचं का आणि मग एकदम बारीक चिरायचं. ह्याला चीक भरपूर असतो. फायनली माझा चिरून झालेला आहे. या सगळ्यामध्ये साधारण 2-2.5 तास माझे गेले निवडून चिरेपर्यंत. आणि आता हे वाफवायचं आहे तर मी विस्तव करून घेते. आता विस्तव मस्त तापलाय आणि पाणी उकळायला लागलंय तर ह्याच्यात चिरलेली भाजी घालते आई. आता आपण कुकरला सुद्धा वाफवू शकतो. ह्याला चीक असतो ना, राप असतो, त्यामुळे ते चिरलेलं पाण्यात ताकाच्या ह्याच्यातनं काढलं तरी त्याला असे दोरे दोरे आल्यागत दिसतं. पण त्याच्याने काही बिघडत नाही, खायचंच असतं ते सगळं. शिजली कसं ओळखायचं? साधारण रंग बदलतो ना, कळतं शिजली. थोडं ट्रान्सपरंट होतं का? आता मी करणार आहे बोंडांचं भरीत. तर त्याच्यासाठी बोंड आहे तर ही बी काढून घेणार आणि त्यानंतर बोंड मोठे मोठे काप करून वाफवून घ्यायचं आहे. तर कढई तशीच ठेवलेली आहे पाणी ठेवून चुलीवरती आणि चिरून झाली की बोंड अगदी 2-5 मिनिटात ती अशी थोडी नरम व्हायला लागतात. ते झालं की मग ती कुस्करून त्याच्यामध्ये मीठ साखर दही घालून फोडणी घालायचे. ही बोंड अशीच कापून ह्याच्यावरती काळं मीठ आणि थोडीशी साखर घालून नुसती खायला सुद्धा छान लागतात. पाणी तापायला लागलेलं आहे आणि ह्या बोंडांना रस असतो त्याचा. तर डायरेक्ट पाण्यात घालत नाही मी, या चाळणीमध्ये असं धरून ठेवते. 1-2-5 मिनिटांमध्ये ते लगेच शिजतात. म्हणजे फार रस वाया जाणार नाही म्हणून. किंवा तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता शिजवायला. बोंड काढलेली आहेत बाहेर. आता ती कुस्करायची आहेत. ही बोंड मी आता कुस्करून घेते याच्यामध्ये. खूप कुस्करलेलं नाहीये मी, अर्धवट ठेवलेले आहेत हे असे. ह्याच्यात थोडंसं आता मी मीठ घालून घेते. थोडीशी साखर घालते. आता त्याच्यामध्ये दही घालून घेते. ही तुपात केलेली फोडणी आहे, हिरवी मिरची घालून केलेली. आपण भोपळ्याच्या भरताला वगैरे करतो तशी. भाजी काढून घेतली एका डब्यात आणि फोडणी घेतलेली आहे सोबत. आता फक्त भाजीला फोडणी लावायची, शेंगदाणे घालायचे की झालं. शेंगदाणे वाफवून घेतलेले. थोडं मीठ घालायचंय. थोडीशी पिठी साखर घातली चवीला. तळलेल्या मिरच्या आहेत ज्या कुस्करून घेतल्या. जसं फणसाच्या भाजीला आम्ही मिरची लावतो तसंच. आणि वरनं फोडणी घालायची. आता व्यवस्थित कालवून घ्यायचं आणि ओलं खोबरंही घालायचं याच्यामध्ये. ही भाताबरोबर भाजी छान लागते आणि भाकरी बरोबर पण. दही भाताला पण चांगली लागत असेल ना. आज खाऊन बघूया दही भातासोबत.
ह्याच्यात आणखीन कुठली कुठली कडधान्य घालतात आई? काळे वाटाणे घालतात, पण ते जरा शिजायला. आणि चवळी कुठलंही घालावं, मूग घालायचे, चवळी, ओले काजू चांगले लागतात, कुठलंही घालावं असं काही नाहीये त्याला. केळफुलाची भाजी, काजूच्या बोंडांचं भरीत आणि बाबांनी घातलेलं लोणचं असं मस्तपैकी, शिवाय ताक सुद्धा आहे तेही घेणार आहे. तर मी आता जेवायला बसणार आहे. थोडेसे बनवायला किचकट आहेत हे पदार्थ, पण सीझन मध्ये हे खाल्लेच पाहिजेत असे पदार्थ आहेत आवर्जून. तर मी हे बनवलेले, मी आणि आईने बनवलेले हे पदार्थ कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला केळफुलं मिळाली किंवा काजूची बोंड मिळाली तर हे दोन्ही पदार्थ नक्की करून बघा.